हेलो बच्चों, जय हिंद, जय महाराष्ट्र। वंस अगेन वेलकम बैक टू यूट्यूब चैनल ज्ञान सागर एकेडमी। तो बच्चों लोग थंबनेल देख के तुमको पता चला होगा कि हम सिर्फ साइंस के लेक्चर नहीं कर रहे हैं, हम हिस्ट्री, ज्योग्राफी और बहुत सारे सब्जेक्ट्स के लेक्चर्स भी बना रहे हैं बच्चों लोग। तो आज के इस वीडियो लेक्चर में हम 7th स्टैंडर्ड का एक नया टॉपिक लेके आ रहे हैं, 7th चैप्टर लेके आ रहे हैं, जिसका नाम है द एडमिनिस्ट्रेशन ऑफ स्वराज। बच्चों लोग, ये चैप्टर टोटली शिवाजी महाराज के ऊपर ये चैप्टर है। हमें पता है हमारे महाराष्ट्र के दैवत है छत्रपति शिवाजी महाराज। शिवाजी महाराज ने स्वराज की स्थापना की थी, हमको पता था। लेकिन हमको ये भी पता होना चाहिए उन्होंने वो स्वराज चलाया कैसे, उन्होंने स्टार्टिंग स्वराज की कैसे की थी। वो सारी चीजें बच्चों लोग आज के इस लेक्चर में हम देखने वाले हैं। ठीक है, एकदम मजेदार टॉपिक है, बहुत मजा आने वाला है पढ़ने में। बिल्कुल टेंशन घ्यायचं नाही। होप सो ये अपन ज्यादा तो मराठी में ही पढ़ेंगे, थोड़ा अपने को थोड़ा फील भी आ जाएगा पढ़ने का। किसी को कुछ दिक्कत होगी तो कमेंट करके बता दो, हिंदी में भी हम इसका वापस शूट करने वाले हैं। ठीक है, तर चला शिकूया आपण द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ स्वराज। आता आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली है ना। जिजाऊ मातांनी आपल्याला सांगितलं शिवाजी महाराजांना घडवलं। जिजाऊ मातांच्या मदतीने किंवा त्यांच्या आदेशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, एवढं ठीक आहे। पण स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलं। स्वतःचा राज्याभिषेक त्याला आपण इंग्लिश म्हणतो कोरोनेशन, है ना। काय केलं महाराजांनी, स्वतःचं कोरोनेशन केलं। कोरोनेशनचा अर्थ तुम्हाला सांगितलं, कोरोनेशनचा अर्थ काय, राज्याभिषेक। स्वतःचा राज्याभिषेक त्यांनी करून घेतलं। स्वतःचा राज्याभिषेक केल्यानंतरच लगेच महाराजांनी काय केलं, महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला। आता दक्षिण दिग्विजय काय, ठीक आहे, दक्षिण दिग्विजय केला। पोरांनो, दक्षिण दिग्विजय नावातूनच कळतं दक्षिण। दक्षिण म्हणजे काय, साऊथ। दिग्विजय काय, विक्ट्री। म्हणजे महाराजांनी काय केलं, जेव्हा सगळ्यात पहिलं कोरोनेशन झालं, त्यांनी सगळ्यात पहिलं काय केलं, साऊथला उडी मारली। आणि साऊथ मधले तमिळनाडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश इथलं भरपूर सगळं राज्य स्वतःकडे जिंकून घेतलं। कुठल्या कुठल्या एरिया, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, है ना। तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटका, हे सगळे स्टेट्स आहेत। यावरचे भरपूरचे छोटे मोठे गाव होते, तिथला भरपूर मोठा एरिया घेता। तिथला पहिला एरिया जिंकला आणि त्यांना स्वराज्यामध्ये सगळ्यात पहिलं घेतलं। स्वराज्य म्हणजे आपल्या एरियामध्ये त्यांनी सगळ्यात पहिलं घेतलं। हा सगळ्यात पहिली छोटी गोष्ट महाराजांनी केली, है ना। छोटी गोष्ट आहे ना। मग ह्याच्यानंतर असं घडलं की नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या सगळा एरिया स्वराज्यामध्ये समाविष्ट केला। ठीक आहे, हा सगळा एरिया त्यांनी काय केला, महाराजांनी स्वराज्यामध्ये घेतला। आणि मग आता एवढा मोठा एरिया घेतला, एवढं मोठं आपलं स्वराज्य पसरलं। मग एवढं मोठं जेव्हा स्वराज्य पसरलं, हे चालवण्यासाठी आपल्याकडे लोक पाहिजे, है ना। मग आपल्याकडे जेव्हा महाराजांनी काय केलं, मग एक लोकांची टीम तयार केली। आता एक्झाम्पल आहे बघा, मी क्लासमध्ये शिकवतोय। आता मी समजा मी तुम्हाला शिकवतोय, मी व्हिडिओ शूट करतोय, मीच व्हिडिओ एडिट करणार, मीच तुमचे थंबनेल बनवणार, मीच थंबनेल बनवणार, मीच तो अपलोड करणार, है ना। नंतर त्याला फॉलोअप्स पण मीच ठेवणार। परत आमच्या ऑफलाईन पण क्लासेस आहे, ऑफलाईन क्लासेसमध्ये पण मीच लक्ष देणार। मीच सगळ्या पोरांची फीस कलेक्ट करायची, मीच रोज क्लासचं टाइम टेबल काढायचं। जर सगळं मी करायला गेलो तर ती क्वालिटी मेंटेन राहणार आहे का, नाही। तर सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करू शकतो का, नाही। मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी वेगवेगळी टीम केलेली आहे। थंबनेल बनवण्यासाठी एक जण वेगळा आहे, तुमचा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी एक जण वेगळा आहे, फीस जमा करण्यासाठी एक जण वेगळा आहे, है ना। क्लासमध्ये टाइम टेबल काढण्यासाठी एक जण वेगळा आहे, स्वच्छता करण्यासाठी एक जण वेगळा आहे। तर मी माझी एक टीम तयार केली। तसंच सिमिलरली महाराजांनी पण काय केलं, शिवाजी महाराजांनी एक वेगळी टीम तयार केली। ती वेगळी टीमला महाराजांनी नाव दिलं अष्टप्रधान मंडळ। ठीक आहे, महाराजांनी एक वेगळी टीम तयार केली आणि त्या टीमला काय नाव दिलं, अष्टप्रधान मंडळ। आणि या पूर्ण टीमचे कॅप्टन होते आपले महाराज, हेड होते आपले शिवाजी महाराज, बरोबर ना। आता प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी दिली। मग त्यांनी अष्टप्रधान मंडळ नाव दिलं। अष्टप्रधान नावातच काय, अष्टप्रधान म्हणजे काय, अष्टप्रधान म्हणजे 8 मंत्री ना, 8 मंत्री। ठीक आहे, अष्ट म्हणजे 8 लक्षात घ्यायचंय। तर हे जे 8 मंत्री आहेत, मी इथे दाखवले बघा चित्रामध्ये, त्यांचे फोटोज पण टाकले। हे जे 8 मंत्री आहेत, तर ह्यांचं प्रत्येकाकडे वेगळं वेगळं काम दिलेलं होतं। ते वेगळं वेगळं काम काय ते आपण बघणार। ठीक आहे, चला सगळ्यात पहिलं 8 मंत्र्यांची लिस्ट तुमच्या इथंच पण आहे, पेज नंबर 29 तुमच्या बुकमध्ये पण दिलेली आहे। तर सगळ्यात पहिले मोरो त्रिंबक पिंगळे। ठीक आहे, आता मोरो त्रिंबक पिंगळे हे होते महाराजांचे प्रधान होते। आता प्रधान म्हणजे काय, त्यांचं काम काय ते दिले, रनिंग द ऍडमिनिस्ट्रेशन अँड मेकिंग अरेंजमेंट्स फॉर द कॉन्कर्ड टेरिटरीज। म्हणजे एक्झाम्पल सांगतो, जर महाराज उपस्थित नसले, जर समजा महाराज आता कुठं दुसऱ्या गडावर असतील किंवा दुसऱ्या मोहिमेवर गेले असतील किंवा दुसऱ्या कामासाठी गेले असतील, मोहीम म्हणजे मिशन, दुसऱ्या मिशन्सवर गेले असतील, मग ते काम सगळं बघणार कोण, मग त्यांचे प्रधान होते मोरो त्रिंबक पिंगळे, हे बघायचे।
ते काय करायचे सगळ्यात पहिलं, की हा आता इथं इथं आपल्याला हे कॉन्कर्ड केलं, आता इथं आपलं राज्य इथं हासिल करायचंय. म्हणजे महाराजांचे ते सल्लागार पण होते, है ना. पूर्ण गोष्टींची सगळी अरेंजमेंट कोण करायचे? मोरो त्रिंबक पिंगळे. ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं ना, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे मॅनेजमेंट. की आता समजा एक्झाम्पल की हा गड आपल्याला पाहिजे, मग त्याची सगळी तयारी कोण करणार? हा हे करते. ठीक आहे. किंवा आता आपल्याला इथं ह्या एरियामध्ये इथं शेतकऱ्यांना काहीतरी पोचवायचंय, त्या शेतकऱ्यांना आपल्याला काहीतरी द्यायचंय, मग ते कोण करणार? ते मोरो त्रिंबक पिंगळे करणार. किंवा आपल्याला ह्यांना ह्यांना अशी मदत करायची, महाराज तिथं मुघलांनी अटॅक केलाय, मुघल्सनी अटॅक करून सगळं गाव उद्ध्वस्त केलंय, त्या गावामध्ये आपल्याला लोकांना धान्य पोचवायचं, मग ते कोण करणार? हे प्रधान करणार. प्रधान म्हणजे महाराजांच्या नंतर सगळी कामं ते करते. ठीक आहे. दुसरं, रामचंद्र निळकंठ मुजुमदार. हे काय होते? हे अमात्य होते. कोण होते? अमात्य. अमात्य म्हणजे सोप्या भाषेमध्ये अकाउंटंट, है ना, कीपिंग द अकाउंट्स ऑफ द स्टेट. हे आपले अकाउंटंट होते. अकाउंटंट म्हणजे काय? महाराज आपल्याकडे पैसे कमी आहेत, चला सुरतला जाऊन लुटून येऊ. महाराज आपल्याकडे पैसे कमी आहे, टॅक्स वाढवावा लागणार आहे. महाराज पैसे जास्त झाले, टॅक्स कमी करा. शेतकऱ्यांवर टॅक्स जास्त होतोय. महाराज इथून जे ब्रिटिशर्स येतात ते किंवा जे पोर्चुगीज येतात ते त्यांच्याकडून टॅक्स जास्त घेतला पाहिजे. मग हे टॅक्स बद्दल किंवा सगळ्या आपल्या अकाउंट्स बद्दल, सगळ्या पैशाबद्दल कोण सांगायचं आपल्याला? हे होते अमात्य. त्यांचं नाव काय होतं? रामचंद्र निळकंठ मुजुमदार. ठीक आहे. तर प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलं होतं. पहिलं काय करायचं? पहिलं प्रधान होतं, तो सगळं बघायचा, हा काय चाललं, सब ठीकठाक आहे, हा ओके बाय, सब ठीकठाक आहे. हे कोण आहे? अमात्य. हे काय करेंगे भाई? सगळ्यांचं तो काय करणार? अकाउंट्स ठेवणार, है ना. कोणाकडून किती पैसे घ्यायचे, कोणाला किती पैसे द्यायचे, ते सगळं ते ठरवणार. ठीक आहे. आता तिसरा सगळ्यात महत्वाचे होते ते आनाजी दत्तो. हे शिवाजी महाराजांचे सचिव होते. सचिव म्हणजे काय? सेक्रेटरी. ठीक आहे. हे कोण होते? शिवाजी महाराजांचे ते सचिव होते. आणि सगळ्यात प्रमुख शिवाजी महाराजांचे विश्वास होते ते आनाजी दत्तो. म्हणजे तुम्हाला एक ह्यांचा किस्सा सांगतो, की जसं जसं पुढं स्वराज्य गेलं, शिवाजी महाराजांचं निधन झालं, त्याच्यानंतर संभाजी महाराज जेव्हा झाले छत्रपती, तेव्हा ह्याच आनाजी दत्तोला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली देऊन मारून टाकलं होतं. तो किस्सा आपण नंतर शिकू. पण आता लक्षात घ्या, हे आनाजी दत्तोने नंतर फितुरी केली. नंतर फितुरी म्हणजे काय? की त्यांना थोडा धोका दिला संभाजी महाराजांना, म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना शिक्षा दिली की हत्तीच्या पायाखाली मारा. ठीक आहे. मग त्यांच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करू तो पॉईंट. पण शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानामध्ये आनाजी दत्तो वॉज वन ऑफ द मेन सेक्रेटरी होते, ते सचिव होते. जेव्हा शिवाजी महाराजांचं कोरोनेशन झालं, कोरोनेशन म्हणजे राज्याभिषेक झालं, जेव्हा शिवाजी महाराज छत्रपती बनले, तेव्हा छत्रपतीच्या माग एक माणूस असतो जो महाराजांच्यावर छत्री घेऊन उभा असतो. बघा, जेव्हा महाराज सिंहासनावर बसतात आणि ते छत्री घेऊन एक माणूस उभा असतो मागे. तुम्ही बाहुबली पिक्चर बघितला असेल ना, बल्लाल देव बसतो आणि त्याच्या मागे एक बाहुबली आपला उभा असतो छत्री घेऊन. म्हणजे छत्री धरणाऱ्याला किती महत्व असतं. तो छत्री धरणारा माणूस म्हणजे आनाजी दत्तो. ठीक आहे. तो काय करायचा? प्रिपेअरिंग रॉयल एडिक्ट्स. रॉयल एडिक्ट्स म्हणजे तो शाही कारभार बघायचा. शाही कारभार म्हणजे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, पत्र व्यवहार करायचा. म्हणजे समजा आता दुश्मनाला पत्र द्यायचंय, आनाजी दत्तो मार्फत पत्र जाणार. आनाजी दत्तो बघणार त्यात काय लिहायचं, काय नाही घ्यायचं. किंवा महाराजांना काय सल्ले द्यायचे असेल महत्वाचे, तर तो आनाजी दत्तो देणार. किंवा अजून काही गोष्टी असतील, म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे जे काय काय महत्वाच्या गोष्टी तुम्हाला वाटतं की हा आता आपल्याला मुघलांना अजून जायचंय, परत मुघलांकडून आपल्याला हे घ्यायचंय, हे ते द्यायचंय, तो एक विषय झाला. किंवा त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट अजून म्हणता येईल की सगळा कारभार कसा व्यवस्थित चालेल याचा प्रमुख सल्लागार पण आनाजी दत्तो होता. सेक्रेटरी होता ना महाराजांचे, सगळे सेक्रेटरी असल्यामुळे तो सगळ्या गोष्टी सांगायचा. ठीक आहे. ओके. पुढे होते दत्ताजी त्रिंबक वकनीस. ठीक आहे. हे ब्राह्मणच होते पण. ठीक आहे. दत्ताजी त्रिंबक वकनीस ते कोण होते? तर मंत्री होते. आता मंत्री आणि सचिव हे दोन्ही ऑलमोस्ट सेम होते. पण मंत्री सचिव जो होता तो असिस्टंट होता महाराजांचा. पण मंत्री जो होता तो पर्सनल असिस्टंट होता. म्हणजे हा मंत्री काय करायचा? महाराजांचं खाणं पिणं बघायचा. हे महाराजांनी काय खाल्लं पाहिजे, महाराजांनी काय पिलं पाहिजे, त्यांची राहण्याची सोय कशी आहे, है ना. ते करायला म्हणतो आपण करस्पॉन्डन्स. समजलं का? म्हणजे महाराजांच्या खाण्यापिण्यापासून महाराजांचा घोडा व्यवस्थित चालतोय का, या सगळ्या गोष्टी कोण बघायचा? महाराजांच्या पर्सनल गोष्टी कोण बघायचा? तो हा मंत्री बघायचा. त्याला म्हणायचं दत्ताजी त्रिंबक वकनीस. आणि स्वराज्याच्या गोष्टी कोण बघायचं? असिस्टंट होता, तो होता दत्तो, आनाजी दत्तो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पुढचे होते हंबीरराव मोहिते. अच्छा, हंबीरराव मोहिते आपले सेनापती होते. ठीक आहे. हंबीरराव मोहिते कोण होते? आपले सेनापती. म्हणजे आपल्याकडे दोन प्रकारची आर्मी होती. ठीक आहे. दोन आर्मी होते आपल्याकडे. एक पायदळ म्हणजे नॉर्मल आर्मी जमिनीवर असायची, आणि दुसरं ते घोडेदळ म्हणजे जे घोडे चालवायचे, घोड्यावर असायचे ना, भाला घेऊन, धनुष्यबाण बिन घेऊन, हातामध्ये तलवार बिलवार घेऊन. अशा दोन प्रकारच्या आर्मी होते. त्या दोन्ही आर्मीचा हेड असायचा सेनापती.
सेनापती बोला फाईट तर फाईट, सेनापती बोला नॉट टू फाईट तर नॉट टू फाईट. राजा नंतर पहिलं सेनापती महत्वाचा होता. सेनापती हे सगळे हायर कोण करायचं, याचे सगळे मी लिहिले 8 अष्टप्रधान लिहिले. हे 8 अष्टप्रधान हायर कोण करायचं माहिती का, ते हायर महाराजच करायचे. एंड ओनली शिवाजी महाराज वॉज हैविंग द अथॉरिटी कि इनको निकाला जा सके या फिर उनको हायर कर सके. इनको उनके मेरिट के ऊपर किया था. ह्यांना काय केलं होतं, ह्यांना यांच्या मेरिटवर हायर केलं होतं, की तुम्ही किती तुमची लायकी आहे, किती तुमची कुवत आहे, त्या पद्धतीने ह्यांना हायर केलं होतं. त्याच पद्धतीने ते महाराज त्यांना काढू पण शकतात. ही सगळी अथॉरिटी महाराजांकडे होती. तर मग हंबीरराव मोहिते जे होते हे सेनापती होते. सेनापती म्हणजे ते काय करायचे, सगळ्या सेनाचे ते प्रमुख होते. कुठलीही कुठलीही लढाई असेल, सेनाला आदेश देणारा माणूस एकच होता, हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते बोलला जायचंय फाईटला तर जायचंय, अदरवाईज नॉट टू फाईट. ठीक आहे. आणि हे हंबीरराव मोहिते जे होते हे शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते. म्हणजे संभाजी महाराजांचे ते मामा होते, सख्खे मामा होते ते. ठीक आहे. संभाजी महाराजांची जी वाईफ होती सोयराबाई, है ना, संभाजी महाराजांची वाईफ होती सोयराबाई. सोयराबाई त्यांची वाईफ होती संभाजी महाराजांची. सोयराबाईचे सख्खे भाऊ होते हंबीरराव मोहिते. ठीक है, सोयराबाईचे सख्खे भाऊ होते हंबीरराव मोहिते. ठीक है, अपना रिलेटिव है इसलिए शिवाजी महाराज ने उसको सेनापति ने बनाया. ही वॉज द डिझर्विंग कॅन्डिडेट, हो तो डिझर्विंग होता म्हणून हंबीरराव मोहितेला बनवलं होतं. नाही तर आपल्या इथं कसं एकदा बाप आमदार झाला की त्याची पुढची पिढी पूर्ण आमदार होत बसती, असं नाहीये. शिवाजी महाराजांना वाटलं हंबीरराव मोहिते वॉज दॅट केपेबल, इसलिए हंबीरराव मोहिते को सेनापति बनाया था. ठीक है. ठीक है, उसके लास्ट बाद में था सुमंत. सुमंत रामचंद्र त्रिम्बक डाबिर. ठीक है, वो क्या थे, वो फॉरेन रिलेशंस थे. फॉरेन रिलेशंस मतलब क्या थे, फॉरेन मतलब फॉरेन में नहीं जाते थे. अब एग्जांपल में बोल देता हूँ कि सपोज आगे नीचे आदिल शाही थी, ऊपर बीजापुर का ये था, निजाम शाही थी. तो ये निजाम शाह, आदिल शाह, मुगल्स, पोर्चुगीज, ब्रिटिशर्स, ये इन लोगों से अगर बातचीत करनी होगी, इन लोगों से अगर बातचीत करनी होगी तो ये बातचीत करने के लिए ये रामचंद्र त्रिम्बक डाबिर जाते थे. खुद महाराज नहीं जाते थे भाई. महाराज वॉज अ ग्रेट पर्सनैलिटी, वो नहीं हर जगह वो नहीं जाते थे बात करने के लिए. महाराज अपने लोगों के भेजते थे. तो ये था सुमंत. सुमंत मतलब क्या, जो फॉरेन अफेयर्स देखे. फॉरेन अफेयर्स मतलब क्या, कि हमारा देखो अभी इंडिया में भी फॉरेन मिनिस्टर होता है, तो वैसे तभी भी महाराज के टाइम फॉरेन मिनिस्टर था. अगर कोई अगर दुश्मन आया या फिर कोई भी आता है, अगर बात करनी होगी तो महाराज खुद नहीं जाते थे. महाराज की तौर से महाराजांच्या व्यतिरिक्त महाराजांच्याकडून रामचंद्र त्रिंबक डाबीर जायचे. हा, तुम्हाला जे काय बोलायचं असेल माझ्याशी बोला, हे जाऊन महाराजांना सांगणार असं आहे म्हणून. ठीक है. फिर बाद में नेक्स्ट है निराजी रावजी. कौन थे ये, निराजी रावजी. निराजी रावजी कौन थे, ये न्यायाधीश थे बच्चों, न्यायाधीश. अभी अपने को मालूम है न्यायाधीश मतलब जज. ठीक है, न्यायाधीश मतलब क्या, जज. वो एक डिस्पेंसिंग जस्टिस मतलब क्या, अगर सपोज किसी ने कुछ किया होगा या फिर कुछ लफड़ा हो गया होगा तो लफड़ा सॉर्टेड करने का काम कौन करते थे, निराजी राव जी करते, जज थे ना. अभी हर एक चीज महाराज के पास तो नहीं जाती थी. महाराज यांनी मला कानाखाली मारले, आता तुम्ही न्याय करा. अरे महाराज काय एवढा वेळ नाही महाराजांना की महाराज न्याय करतील. या सगळ्या छोट मोठ्या गोष्टीसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी न्यायाधीश म्हणून कोणते, निराजी रावजी. अगर सपोज वो निराजी रावजी से वो प्रकरण हैंडल नहीं हो रहा, तब संभाजी महाराज और शिवाजी महाराज उसके अंदर इंटरफेयर करते थे. नहीं तो बहुत सारे चीजें जो थे ये निराजी राव जी जो न्यायाधीश थे यही हैंडल करते थे. ठीक है. और लास्ट में थे मोरेश्वर पंडित राव. ये थे पंडित राव. इनका काम क्या था, लुकिंग आफ्टर रिलीजियस मैटर्स. इनका काम क्या था बच्चों लोग, सिर्फ रिलीजियस मैटर देखने का. महाराज इनको मोरोपंत नाम से बुलाते थे. ये जो है मोरेश्वर पंडित राव, महाराज इनको क्या करते थे, मोरोपंत नाम से इनको पुकारते थे. त्या नावाने, मोरोपंत नावाने त्यांना हाक मारत असे. पण त्यांचं मेन काम काय, ते रिलीजियस मॅटर. म्हणजे काय, महाराज आता आपल्याला जायचं युद्धाला, त्याच्या आधी एक यज्ञ झालाच पाहिजे. मग महाराज यज्ञाला बसणार. हा, ही पूजा झालीच पाहिजे. महाराज मग पूजा करायची. मग महाराज आपल्याला जर आता लढायला जायचंय तर वेळ योग्य नाहीये, आपल्याला योग्य वेळेवर जायचं, म्हणजे मुहूर्त बघण्यासाठी किंवा जे काय असणार ज्योतिष बघण्यासाठी जे काय गोष्टी असेल ते कोण बघत होते, हे बघत होते. किंवा एक्झाम्पल तुम्हाला अजूनही थोडं डिटेलमध्ये सांगतो. महाराज आपण आपल्या बायका सती चाललीत तर सती जायचं का, त्याचा पण सल्ला हा द्यायचा. कळलं का. म्हणजे ह्यांच्या हे जे अष्टप्रधान मंडळ होतं यांचं खूप मोठं योगदान होतं आपलं स्वराज्य व्यवस्थित चालण्यासाठी. आता ह्याच्यातल्या बऱ्यापैकी लोकांचे तुम्हाला मी खूप छान इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आता पुढे आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला ह्याच्यावर अजून काही गोष्टी शिकायच्या आहेत. ठीक आहे. तो होप सो अष्टप्रधान मंडळ तुम्हाला कळलेलं आहे. नावं लक्षात ठेवा, त्यांच्या पोस्ट लक्षात ठेवा, त्यांचं काम काय बोलून लक्षात ठेवा. ह्याच्यावर एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक है, आपको एग्जाम में क्वेश्चन आ सकते हैं. इनके अष्टप्रधान मंडल में जितने लोग हैं उनके 8 के 8 नाम लिखो और क्या क्या पोस्ट है वो लिखो. तो ऐसा क्वेश्चन एग्जाम में आ सकते हैं, इसलिए मैंने तुमको एक्सप्लेन किया है. ठीक है. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. पुढच्या लेक्चर मध्ये अजून आपण डिटेल मध्ये काही गोष्टी शिकणार आहोत. ठीक आहे.
सो आज इथेच थांबूया. तर पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.